नमस्ते मित्रांनो, मी सचिन पाटील तुमचे स्वागत करतो फ्री मॅथ्स एज्युकेशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मॅथमॅटिक्स पार्ट 1 स्टँडर्ड 10 च्या चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा दुसरा भाग मी या ठिकाणी सादर करीत आहे. मागील भागामध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स व त्यावरील एक्झाम्पल्स बघितलेत. या भागामध्ये आपण ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, ग्राफिकल मेथड्स आणि त्यावरील एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. Graph of linear equation in two variable. In the 9th standard, we learned that the graph of linear equation in two variable is a straight line. बघा, मागच्या इयत्तेत आपण स्ट्रेट लाईनचा ग्राफ काढलेला आहे. म्हणजे पॉईंट प्लॉट करायच्या आधी शिकलो आणि त्यानंतर त्या पॉईंटमधून जाणारी जेव्हा आपण स्ट्रेट लाईन काढतो, ही स्ट्रेट लाईन म्हणजेच काय असते, लाईनचं इक्वेशन असते. आणि तेच म्हणजे काय, तर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. कारण 2 व्हेरिएबल का, कारण त्या ठिकाणी आपण ऑलरेडी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस घेतलेले असतात, त्यावरील पॉईंट घेतलेले असतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही इयत्ता 9वीमध्ये अभ्यासल्या आहेतच. The ordered pair x, y which satisfy the equation is a solution of that equation. The ordered pair represent a point on that line. आता बघा, आपण जेव्हा x, y अशा पद्धतीने त्या लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील, समजा दोन लाईन ज्या जर आपण एकाच ग्राफ पेपरवर काढल्या असतील आणि त्या दोन लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण एक्स, वाय अशा पद्धतीने लिहू. त्याच वेळेला त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दॅट लाईन इज दी सोल्युशन ऑफ द इक्वेशन्स. आणि हे सोल्युशन्स केव्हाही लिहिताना आपण एक्स, वाय या सिम्पल ब्रॅकेटमध्ये लिहिणार. जेव्हाच तुम्ही सिम्पल ब्रॅकेट देणार तेव्हाच ती ऑर्डर पेअर आहे असं गृहीत धरलं जाईल. जर तुम्ही सिम्पल ब्रॅकेट दिला नाही तर याचा अर्थ काय, ते फक्त 2 नंबर दिलेले आहेत, म्हणजे ती ऑर्डर पेअर नाही. आणि कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये जर अशा पद्धतीचं उत्तर लिहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स तुमचे जाऊ शकतात किंवा ते रॉंग धरलं जातं. ऑर्डर पेअर हा भाग या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचा आहे. Step to follow for drawing a graph of linear equation in 2 variable. लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने तो ग्राफ काढायचा आहे त्याच्या स्टेप्स या ठिकाणी तुम्हाला समजून देणार आहेत. त्याआधी व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर मग ॲक्च्युअल आपण त्या ठिकाणी ग्राफ काढू. 2 points are sufficient to represent line, but if coordinates of one of the 2 points are wrong, then you will not get a correct line. जेव्हा तुम्हाला 2 पॉईंट्स तुम्ही घेणार आणि त्या 2 पॉईंटमधून जाणारी एक लाईन काढणार, मात्र त्या लाईनपैकी एखादाही कोऑर्डिनेट जर तुमचा चुकला असेल, तुम्हाला लाईन मिळेल, मात्र त्या तुम्हाला जे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनची ती लाईन असणार नाही, म्हणजे ती रॉंग होईल. मग आता काय करायचं, आपण अजून एक कन्सेप्ट M2मध्ये शिकलो आहोत आणि तो आहे इफ यू प्लॉट 3 पॉईंट्स अँड इफ दे आर नॉन कोलिनियर, it is understood that one of the point is wrongly plotted, but it is not easy to identify the incorrect point. आता समजा जर तुम्ही 3 पॉईंट घेतलेत, त्या 3 पॉईंट्स पैकी 2 कुठलेही पॉईंट्स त्या ठिकाणी कोलिनियर आलेत आणि एक कोलिनियर नसेल, समजा तिघही पॉईंट नॉन कोलिनियर असतील, तर मग अशा वेळेला तुम्हाला इझिली समजणार नाही की कुठला पॉईंट त्या ठिकाणी रॉंग आहे ते. तर मग आता 2 पॉईंट घेतल्यानंतर रॉंग काढणार नाही, अजिबात काढणार नाही. 3 घेतल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन होईल की कुठला रॉंग आहे ते. तर मग आता त्यासाठी आपण काय करायचं, इफ वी प्लॉट 4 पॉईंट्स इट इज ऑलमोस्ट सर्टन दॅट 3 ऑफ देम विल बी कोलिनियर. आता जेव्हा तुम्ही 4 पॉईंट घेणार, त्या 4 पॉईंटपैकी कोणतेही 3 जर त्या ठिकाणी कोलिनियर येत असतील तर आपल्याला त्या ठिकाणी इझिली फाइंड करता येईल की जो नॉन कोलिनियर पॉईंट असेल दॅट इज अवर रॉंग पॉईंट्स. आपल्या लक्षात, म्हणजे तुम्हाला जे इक्वेशन दिले असतील त्या इक्वेशनमधनं जे पॉईंट्स तुम्ही घेणार, त्या पॉईंट्स किती पॉईंट्स घेणार,
4 पॉईंट घेणार. त्यासाठी परत एक अल्गोरिदम दिला आहे. अल्गोरिदमच्या माध्यमातून मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो. फाइंड ॲटलीस्ट 4 ऑर्डर्ड पेअर फॉर गिव्हन इक्वेशन्स. जे इक्वेशन दिले असतील त्याच्या 4 ऑर्डर पेअर शोधा. ड्रॉ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ऑन ग्राफ पेपर अँड प्लॉट दी पॉईंट. आलं लक्षात? देन दी ऑल 4 पॉईंट्स लाय ऑन वन लाईन. म्हणजे ते 4ही पॉईंट्स एकाच लाईनवर असतील. देन यू ड्रॉ दी करेक्ट लाईन of the given equation. Now we learn about the graphical methods. In this method we have to draw a line of the on graph paper using given linear equation in two variables. काय graphical method? तर जे इक्वेशन दिलं असेल त्या इक्वेशनचे तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहेत. कशावर? ग्राफ पेपरवर. When the two lines intersect each other at point, that the coordinates of the point is the solution of the given equations. आणि जेव्हा तुम्ही एकापेक्षा अधिक लाईन्स एकाच ग्राफ पेपरवर काढणार आणि त्या दोन लाईन्स ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील तो पॉईंट म्हणजेच काय असेल? त्या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन असेल. बघा, मागच्या स्टँडर्डमध्ये किंवा मागच्या भागामध्ये आपण इलिमिनेशन सबस्टिट्यूशन मेथड बघितली आहेत. तर त्यापेक्षा वेगळी मेथड आहेत की इलिमिनेशन करण्याची आवश्यकता नाही, सबस्टिट्यूशन करण्याची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी फक्त काय करायचं आहे? जे दोन इक्वेशन दिली असतील त्या इक्वेशनचे आपल्याला ग्राफ काढायचे आहेत. आता ॲक्च्युअल एक ॲक्टिव्हिटी मी या ठिकाणी घेणार आणि त्यानंतर एक्झाम्पल सोडून आपण कशा पद्धतीने ग्राफिकल मेथडने आपल्याला दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन मिळतं ते बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी इज गिवन इन युअर टेक्स्टबुक. Such type of activity may be asked in your board exam for 2 marks. Complete the following tables to get the ordered pair x minus y is equal to 1. Here sum of the coordinate x, y, here x and here y coordinate is given, and you have to only fill in the boxes. Such type of thing is called the activity, and such type of activity may be asked for 2 marks in your board exam. Understand this thing? Now, how to find the value of the y? Very simple. Substitute the value of x is equal to 0 in the given equation. Why 0? Because 0 is given here. You can choose here any values, but remember one thing, you should take the value that is you can take easily on your graph paper. ज्या व्हॅल्यूज तुम्हाला इझिली ग्राफ पेपरवर घेता येतील त्याच त्या ठिकाणी चूज करायच्या आहेत. मग चूज करताना कशा निवडणार? 0च्या जवळच्या 0, 1, 2, 3 किंवा मग इकडे जर व्हॅल्यू मोठी असेल म्हणजे कॉन्स्टंट नंबर जर मोठा असेल तर तो मोठा असलेला कॉन्स्टंट आपल्याला कमी कसा करता येईल त्यासाठी या ठिकाणच्या व्हॅल्यूसुद्धा मोठ्या 5, 6, 7 घेता येतील तुम्हाला. पण इतकं काही कठीण तुम्हाला उदाहरणं विचारली जात नाहीत. सिंपल लहान लहानच संख्या या ठिकाणी दिलेल्या असतात. बघू आपण एक्झाम्पलमध्ये. आता एक्सची व्हॅल्यू 0 टाका. 0 - y इज इक्वल टू 1. आता 0 कॅन्सल झाल्यामुळे म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 झाल्यामुळे काय राहील? फक्त इकडे निगेटिव्ह y इज इक्वल टू 1. म्हणजेच काय? आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे वायची, निगेटिव्ह वायची नाही. म्हणून आपण काय करणार? दोघं बाजूंनी निगेटिव्ह 1ने मल्टिप्लाय करू. निगेटिव्ह 1 multiplied to negative y, that is positive y, means simple y is equal to 1 into negative 1 is equal to negative 1. Therefore the value of y is equal to 1 when the value of x is equal to 0. The ordered pair become 0, negative 1. Understand this thing? Now in the given equations we substitute the value of y as 0. Then
x minus 0 is equal to 1, means x is equal to 1. When y is equal to 0, then x is equal to 1. So we write here x is equal to 1. The ordered pair become 1 comma 0. Remember this thing, here x coordinate is first given, so you must write the value of x first in the simple bracket and then write the value of the y. Now substitute the value of x is equal to 3. 3 minus y is equal to 1. Now this negative y taking on right hand side. का राईट हँड साईडला घ्यायचा, तर निगेटिव्ह वायची व्हॅल्यू आपल्याला शोधायची नाही आहे, पॉझिटिव्ह वायची. आणि जेव्हा तुम्ही निगेटिव्ह वायला राईट हँड साईडला न्याल त्यावेळेला तुम्हाला इझी होईल, डायरेक्टली वायची व्हॅल्यू मिळेल. आणि 3मधनं हा 1 लेफ्ट हँड साईडला येताना काय होईल, निगेटिव्ह 1. 3 minus 1 इज इक्वल टू 2. 2 इज इक्वल टू वाय, म्हणजेच काय, वाय इज इक्वल टू 2. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू 2 हियर. Therefore 3 comma 2 is the ordered pair. Now substitute the value of y equal to negative 3. आता y ची व्हॅल्यू काय टाकणार, निगेटिव्ह 3. काय होईल, x मायनस निगेटिव्ह 3. मायनस आणि निगेटिव्ह म्हणजेच निगेटिव्ह निगेटिव्ह साईन दोघांचं प्रॉडक्ट, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह, मीन्स x plus 3 is equal to 1. Now this positive 3 taking on right hand side, that is negative 3. Therefore x is equal to 1 minus 3, that is negative 2. So the value of x is equal to negative 2. The ordered pair is negative 2 comma 3. Now we solve examples given in practice set 1.2. Again activity is given in first example. Complete the following tables to draw the graph of the equations. X plus y is equal to 3 and x minus y is equal to 4. Now here the two equations are given in one example, so we have to take here two tables. One table for x plus y is equal to 3, in which you choose the value of x or y, any values of x or y. Suppose when we first take the value of x is equal to 3, then 3 plus y is equal to 3. Taking this 3 on right hand side, y is equal to 3 minus 3, that is equal to 0. Therefore the value of y is equal to 0. Or you can easily see here x comma y, that is 3 comma 0 is given. So directly you can take here y, the value of y as 0. म्हणजे तुम्हाला इथंही दिलेलं असतं 3 कॉमा 0, म्हणजेच काय, ही 3 तर एक्सची व्हॅल्यू आली. तुम्हाला इथून बघून सुद्धा डायरेक्टली न सोडवता आन्सर लिहिता येऊ शकतं. अशी सुद्धा काही एक्झाम्पल दिलेली असतात. सिमिलरली बघा या ठिकाणी काय येईल, एक्सची व्हॅल्यू तुम्ही उत्तर दिलेलंच असेल, एक्सची व्हॅल्यू 0. तसंच आता बघा इथं व्हॅल्यू टाका वायची, 5 टाकलीत समजा, तर लेफ्ट राईट हँड साईडला गेला 3 minus 5 is equal to negative 2. Therefore x is equal to negative 2, 5. Ordered pair is negative 2 comma 5. या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ x is equal to 0. यावरून सुद्धा प्रत्यक्ष न सोडवता तुम्हाला 0,3 वरनं सुद्धा आन्सर लिहिता येईल. आता जसा पहिला टेबल कंप्लीट केला तशाच पद्धतीने या ठिकाणी दुसरा टेबल सुद्धा x minus y is 4. आता बघा y ची व्हॅल्यू 0 घेतली म्हणजे काय राहील, फक्त x is equal to 4. So the value of x is equal to 4. Write that here in this box. 4 comma 0 ordered pair. Now take value of x as negative 1 minus y is equal to 4. तर बघा हा जर निगेटिव्ह वायला जर आपण राईट हँड साईडला घेऊन गेलो, लक्षातच ठेवायच्या या गोष्टी. जर निगेटिव्ह असेल एखादी व्हॅल्यू तर त्याला राईट हँड साईडला न्यायची, ती ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह होईल. म्हणजे काय होईल, एक्स
-4 इज इक्वल टू पॉझिटिव्ह वाय. आता एक्सची व्हॅल्यू जर -1 घेतली असेल आणि -4 झाला असेल तर -1 -4 इज इक्वल टू -5. ऑर्डर पेअर इज -1, -5. या ठिकाणी लास्टला तुम्हाला दिलेलंच आहे. तर अशा पद्धतीने बघा 1 2 3 4 चारच ब्लँक स्ट्रिंग्स जशा ह्या एक्झाम्पलमध्ये दिल्या आहे. कदाचित तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये जर 2 मार्कांसाठी आलं तर 4 ब्लँक्स जागा असू शकतात, कदाचित त्यापेक्षा जास्त ही राहू शकतात. मात्र 2 मार्कासाठी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता तुम्हाला बघा सूचना दिली आहे सॉल्व मीन्स व्हॉट, यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. सॉल्वचा अर्थ लक्षात ठेवायचा की जेव्हा जेव्हा आपला सॉल्व दिसलात म्हणजे समजायचं की दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जे काही व्हेरिएबल्स असतील त्या व्हेरिएबलचे आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता तशाच पद्धतीने इथं एक एक्झाम्पल दिलं आहे, x + y इज इक्वल टू 6 आणि x - y इज इक्वल टू 4. आता बघा ॲक्टिव्हिटीमध्ये फक्त त्या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन दिली होती. आता मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप मी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने एक ग्राफिकली किंवा जो टेबल बनवताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर त्या या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला मेथड या ठिकाणी सांगणार आहेत. ज्या सोपी मेथड तुम्हाला वाटेल त्याच पद्धतीचा वापर तुम्ही एक्झाम्पल सोडवताना करायचं आहे. बघा x + y इज इक्वल टू 6. देअरफॉर y इज इक्वल टू 6 - x. काय केलं मी, एका बाजूने फक्त एकच व्हेरिएबल राहू दिला आणि दुसरा व्हेरिएबल दुसऱ्या बाजूने घेऊन गेला. मग हा एक्सच व्हेरिएबल न्यायचा का, नाही, तुम्ही त्या बाजूने हा वाय व्हेरिएबलसुद्धा नेऊ शकतात. म्हणजे काय येऊ शकतं त्या ठिकाणी, तर x इज इक्वल टू 6 - y असं येऊ शकतं. आता पहा या ठिकाणी मी एक्सला राईट हँड साईडने घेऊन गेलो आहे. जो व्हेरिएबल तुम्ही राईट हँड साईडने घेऊन जाल त्याच्या अंदाजे कुठल्याही व्हॅल्यूज घेऊन टाकायच्या. जसं मी या ठिकाणी बघा 0 1 2 3 व्हॅल्यू घेतल्यात. तुम्ही कुठल्याही घेऊ शकता, 0 -1 -2 -3 किंवा मग 0 1 -1 आणि 5 घेतला, कुठलंही घेऊ शकतात. फक्त आपला उद्देश काय आहे की ग्राफ पेपरवर तो पॉईंट तुम्हाला इझिली प्लॉट करता आला पाहिजे. एखाद्याने जर म्हटलं मी 50 घेतो, 0 1 2 3 4 50पर्यंत एवढा मोठा ग्राफ पेपर असेल का, तुम्हाला पुरवलेला नसेल, तुम्हाला तो पॉईंट त्या ठिकाणी प्लॉट करता येणार नाही. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची की जो व्हेरिएबल तुम्ही राईट हँड साईडला घेऊन गेलात त्याचे कुठलेही कोऑर्डिनेट अंदाजे, पुन्हा एकदा शब्दावर लक्ष द्या, अंदाजे हे पॉईंट घ्यायचे आहेत, क्रमाने नाही. मी इथं 0 1 2 3 घेतला आहेत म्हणून तुम्ही सुद्धा तेच घेतले पाहिजे असं नाही. तुम्ही -1 आधी घेऊ शकतात, 5 घेऊ शकतात, 7 घेऊ शकतात, 2 घेऊ शकतात, कोणतेही पॉईंट. 4 पॉईंट्स, आणि 4 पॉईंट काय घ्यायचे मी तुम्हाला आधीच एक्सप्लेन करून दिलं आहे. आता बघा एक्सची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी 0 घेतली देन व्हॉट हॅपन, 0 - 6 - 0 इज इक्वल टू y is equal to 6 is remaining. That means the value of y is equal to 6 when x is equal to 0. So we put here 6. Similarly, when the value of x is equal to 1, then 6 minus 1 is equal to 5. When you substitute x is equal to 2, 6 minus 2 is equal to 4. Then when you substitute x is equal to 3, then y is equal to 6 minus 3 is equal to 3. And the order pair become 0, 6, 1, 5, 2, 4, 3, 3 like this. In this way, you can easily make a table from the given equations. बघा निगेटिव्ह वायला जेव्हा तुम्ही राईट हँड साईडला घेऊन जाल तेव्हा तो काय होईल, पॉझिटिव्ह वाय. आणि तुम्हाला आता निगेटिव्ह चिन्ह नाही आहे त्यामुळे इझिली जो टेबल आहे तो टेबल तयार करता येईल. मग आता व्हॅल्यू कुठल्या घेणार, बघा आधी मी या बाजूने एक्स व्हेरिएबल घेतला होता म्हणून एक्सच्या अंदाजे किंमत घेतली. आत्ता मी कुठला व्हेरिएबल राईट हँड साईडने आणला आहे, वाय, म्हणून आपल्याला वायच्या अंदाजे किमती या ठिकाणी घ्याव्या लागतील. जसं मी आधीच सांगितलं तुम्ही कुठल्याही किमती घेऊ शकतात. मी या ठिकाणी म्हणून बघा मुद्दामून व्हॅल्यू चेंज केल्या, 0 1 2 आणि -1.
आता सबस्टिट्यूट करा. वायची व्हॅल्यू तुम्ही जेव्हा इथं 0 पुट करणार तेव्हा एक्सची व्हॅल्यू काय येईल? एक्स इज इक्वल टू 4 प्लस 0 मीन्स 4 येईल. तसंच वायची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही 1 या ठिकाणी घेणार त्यावेळेला काय होईल? एक्स इज इक्वल टू 4 प्लस 1 इज इक्वल टू 5 या ठिकाणी येईल. जेव्हा तुम्ही 2 व्हॅल्यू घेणार 4 प्लस 2 इज इक्वल टू 6 व्हॅल्यू येईल. बघा, जर मी इथं 3 घेतली असती तर काय झालं असतं? 7 पॉईंट आला असता. पण -1 घेतल्यामुळे काय झालं त्या ठिकाणी? 4 प्लस -1 इज इक्वल टू +3 आला. म्हणजे व्हॅल्यू कमी होतात. म्हणून आपल्याला व्हॅल्यू फक्त वाढत्या न घेता तुम्ही एखादा निगेटिव्ह पॉईंट जर घेतला तर त्या ठिकाणी व्हॅल्यू कमीसुद्धा होऊ शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आत्ता तुम्हाला सर्व पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळाले आहेत. तर त्यावरून आपल्या ग्राफ पेपरवर त्या पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायचे आहेत आणि त्या पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहेत. आता बघा, तुम्हाला कोणकोणते पॉईंट दिलेत मी या ठिकाणी डायरेक्टली ग्राफच प्लॉट करून दिलेला आहे. पहिला पॉईंट तुम्हाला दिला होता बघा 0,4, त्यानंतर 5,1, नंतर 3,-1 या पद्धतीने आपण हे पॉईंट घेतले आहेत. तसंच 1,5, 2,4, 3,3 या पद्धतीने पॉईंट घेऊन आपण ह्या लाईन ड्रॉ केल्या आहेत. आता पहा, लाईन ड्रॉ केल्यानंतर त्या लाईनला जशास तसं राहू द्यायचं नाही. जी लाईन तुम्ही ड्रॉ केली असेल त्या लाईनच्या एका कॉर्नरला त्या लाईनचं इक्वेशन लिहायचं. जसं मी या ठिकाणी बघा x प्लस वाय इज इक्वल टू 6 लिहिलं आहे. ही कुठल्या लाईनचं इक्वेशन आहेत? x मायनस वाय इज इक्वल टू 4चं इक्वेशन आहेत. त्या पद्धतीने मी इथं 3-3च पॉईंट घेतले आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी 4-4 पॉईंट घेऊन हे प्लॉट करता येऊ शकतात. लक्षात आलं? आणि बघा, ते चारही पॉईंट्स जेव्हा कोलिनियर असतील बरोबर त्या ठिकाणी त्यातून जाणारी 1, 2, 3, 4 हे 4 पॉईंट्स आहेत. पहा, या चारही पॉईंट्समधून जाणारी एक स्ट्रेट लाईन आहेतच. म्हणजे कुठलाच पॉईंट रेषेच्या बाहेरील नाही. याचा अर्थ काय? आपण प्लॉट केलेले जे पॉईंट्स आहेत ते करेक्ट आहेत. या पद्धतीने तुम्ही लाईनचं इक्वेशन्स लिहिणार. त्या लाईन्स ज्या पॉईंटला इंटरसेक्ट होतील त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजेच काय? आता इथं 5 आणि इथं 1 पॉईंट आहे. म्हणजेच काय? 5,1 is the solution of the given equations. Thank you for watching my video. Please like and share my video, subscribe YouTube channel and press bell icon for more videos.